आपल्या देशात वेगवेगळ्या जाती आहेत, समूह आहेत. त्या हजारो वर्षापासून अस्तित्वात देखील आहेत. त्यांचं राहणीमान असेल, जीवनमान असेल किंवा जगण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळते. 50 रोजी या देशाला संविधान लागू झालं. त्यानंतर सर्वांना या संविधानाच्या माध्यमातून न्याय, हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व देण्यात आलं आणि जे हजारो वर्षापासून पीडित, वंचित, शोषित जीवन जगत आलेले जे जात समूह आहेत त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलं. त्यांना बरोबरीचं जगता यावं म्हणून त्यांना संविधानानं विशेष असं स्थान देखील देण्यात आलं आणि देशात वेगवेगळे आयोग देखील या संदर्भाने आले. आपल्यासोबत राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेले बाळकृष्ण रेणके सर आहेत. सर, काय सांगाल? आपण अध्यक्ष राहिला होतात, आयोग देखील सरकारने स्वीकारला होता, तर या भटक्यांच्या जीवनाबद्दल काय सांगाल? भटक्या जमाती म्हणजे नेमके कोण आणि ते पुढे विमुक्त कसे झाले आणि त्यांची आजची काय अवस्था आहे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, याचा आपण थोडक्यात विचार करूया. मुळात मानववंशशास्त्रात भटक्या जमाती म्हणजे पूर्वीच्या पशुपालक जमातीचा उल्लेख आहे. कारण आपण फार पूर्वीपर्यंत गेलो, प्राचीन काळात सारा मानव समूहच भटका होता, अन्न गोळा करून शिकार करून जगणारा. त्याच्यात सुधारणा जशी जशी होत राहिली, शेतीचा उगम झाला, गाव स्थिर होऊ लागले, तरी पण काही समुदाय पशु घेऊन जंगलात फिरणे हा उदरनिर्वाहाचा त्यांचा व्यवसायच झाला. म्हणजे उदरनिर्वाहच त्याच्यावर. जंगलावर काही लोकांची जंगलातलं वन उपजाचा उपयोग करायचा, जंगलात राहायचं, शिकार करायची. आणि काही लोक जंगलामध्ये पशु घेऊन फिरायचे चाऱ्याच्या शोधात, जनावराचे कळप घेऊन. आणि मग जनावराचं, मग ते शेळ्या मेंढ्याचं ते लोकर असेल, दूध असेल, मटण असेल, दुधाचे पदार्थ असतील, ते विकण्यासाठी गावाशी संबंध. म्हणजे गाव आणि जंगल अशा दोन्ही ठिकाणी फिरणे हे ह्या भटक्या जमातीचं काम पूर्वीच्या काळात राहिलेलं. म्हणून समाजशास्त्र किंवा मानववंशशास्त्रात आपण अभ्यासाला गेलो की भटक्या जमाती म्हणजे पशुपालक, प्राणीपालक, पक्षीपालक असे ते आपल्याला रूप दिसून येतं. आणि आजच्या अवस्थेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि अगदी पश्चिम गुजरातपासून ते बंगाल, नॉर्थ ईस्टपर्यंत आपण गेलो तरी या भटक्या जमातीचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं. जम्मू काश्मीरमध्ये हिमालयीन प्रदेशात यॉक नावाचा प्राणी, जो आपल्या म्हशीसारखं दुधाचं उत्पादन आपल्याला देतो, त्याचे कळप पाळणारे लोक आहेत, ज्याला गद्दी जमात वगैरे म्हणतात. त्याच्या पुढे हिमालयातून जरा खाली, शिखरापासून खाली आलो तर गाई म्हशी पाळणारे वनगुजर, शेळ्या मेंढ्या पाळणारे बकरवाल अशा ह्या भटक्या जमाती दिसतात. ह्या भटक्या जमाती त्यांच्या सोयीप्रमाणे, म्हणजे सीझनप्रमाणे, बर्फवृष्टी होते, पाऊस येतो, उघाड असतो, म्हणजे बर्फी नाही, पाऊस नाही असा काळ वर्षातला, त्या काळात हिमालयाच्या शिखरापर्यंत जातात शेळ्या मेंढ्या जनावर घेऊन.
आणि जेव्हा बर्फवृष्टी आणि पाऊस जास्त तेव्हा खाली तळाशी येतात हिमालयाच्या पायथ्याशी, आणि मग तिथे 2-3 महिने 4 महिने पावसाळ्याचं आहे ते तंबू ठोकून राहतात आणि पुन्हा सीझन बदलेल तसं फिरतात. आणि हे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा या ठिकाणी फिरतात. यांच्या बाबतीत मी आयोगाचा अध्यक्ष म्हणून माझ्या अनुभवाप्रमाणे जेव्हा हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली यांच्या अस्थिर आणि विपन्नावस्थेमुळे बद्दल, तर त्यांचं उत्तर असं आलं की जास्तीत जास्त वर्षातून 3 ते 4 महिने आमच्या प्रांतात ते राहतात. आम्ही त्यांना पाहुणे समजतो, कारण उरलेले 8-9 महिने ते आमच्या प्रांताच्या बाहेर राहतात, राज्याच्या बाहेर. म्हणजे ते हिमाचलमध्ये 3-4 महिने राहिले की पुढच्या काळात ते खाली हरियाणा पंजाबकडे सरकतात, हरियाणातून पंजाबकडे जातात. म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतो आणि पुन्हा सीझनप्रमाणे हिमाचल प्रदेशात, हिमालयात येतात. तर यांचं म्हणणं असं राज्यकर्त्यांचं, तिन्ही स्टेटचं, की आमच्यात 3-4 महिने राहतात, आम्ही त्यांना पाहुणे समजतो, पाहुणचार करतो, त्यांना विरोध करत नाही. बऱ्याच वेळा यांना विरोध करण्याचे ठराव पण आले आमच्या विधानसभेत, परंतु आम्ही ते स्वीकारले नाहीत, कारण शेवटी ते भारतीय आहेत, जाणार कुठे. अशा तऱ्हेनं आम्ही पाहुणे म्हणून ट्रीट करतो, पण आमच्या प्रांताचे नागरिक नाही आहेत, नागरिकत्व दिलेलं नाही, कारण त्यांनी मागितलं नाही, आम्ही दिलेलं नाही. म्हणजे 850 कुटुंब, मी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की या लोकांचं सर्वे तर करूया, आपल्याला कळू तर द्या काय आहे ते, कारण आमच्याकडे साधनांची तुटवडा होता, वेळेचं बंधन होतं, फार कमी वेळात आपल्याला 1 वर्षात रिपोर्ट द्यायचा होता, म्हणून राज्य सरकारचं सहकार्य घ्यायचं ठरवलं. हिमाचल प्रदेशनी त्यांच्या जंगलातल्या, त्यांच्या राज्यातल्या, कारण त्यांच्याकडे जंगलच खूप आहे, 80%, 20% नागरी भाग आहे, पूर्ण ह्याच्यात त्यांनी सर्वे केला, त्यांची टीम लिहून, वनगुजर या जमातीचा 850 कुटुंबाचा सर्वे केला आणि तो अहवाल आपल्याला मिळाला. त्या 850 कुटुंबातल्या लोकांची, म्हणजे हिमाचल प्रदेशमधल्या, काय ते राज्य सरकारने केलेल्या सर्वेतून निष्पन्न झालं, 850 कुटुंबातल्या एकाही व्यक्तीनं शाळेचं दार बघितलेलं नाही. एकाही व्यक्तीचं व्होटर लिस्ट, ज्याला मतदार यादी म्हणतो, त्याच्यात नाव नाही. एकदाही कुठेही भारतात त्यांनी मतदान केलं नाही. रेशन कार्ड नाही आहे. म्हणून आम्ही त्यांना रेशन कार्डबद्दल विचारलं, तर त्या लोकांनी मला उलटा प्रश्न विचारला की रेशन कार्ड ये क्या चीज़ होती है. म्हणजे रेशन कार्ड याचा अर्थही माहीत नाही. अशा प्रकारचं जंगलातलं जीवन जगणारे ह्या जमाती आपल्याला 2007-8 साली मिळाल्या. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, स्वराज्य सुरू झालं 1950ला. म्हणजे स्वराज्य सुरू झाल्यापासून जरी विचार केला तर 1950पासून 2008पर्यंत या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळालेलं नव्हतं. म्हणजे अजूनही त्याच्यातल्या लोकांना मिळालेलं नाही. म्हणजे अशी परिस्थिती त्या भटक्या लोकांची. आता हे आपण जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधल्या भटक्या लोकांचं बघितलं, पण पुढे असे भटके सगळे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे पशुपालक भटके संबंध भारतात आहेत. म्हणजे याक, म्हशी, गाई, शेळ्या, मेंढ्या, घोडे, उंट, गाढवं, इव्हन कोंबड्या आणि बदकं घेऊन
त्या बदकांचे कळप घेऊन फिरणारे आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, कन्याकुमारीकडे लोक आहेत. कारण तिकडे पाऊस जास्त आहे, पावसाचे डबके, तलाव भरपूर आहेत नैसर्गिक. कारण त्या बदकाला पाणी लागतं, त्याचे कळप घेऊन फिरतात. गावोगावी जाऊन बदक विकतात. कोण सांभाळायला अंडीसाठी सांभाळतं, कोण कापून खायला सांभाळतं कोंबड्यासारखं. तर बदक घेऊन फिरणारी ही जमाती आहे. तर ह्या जमातीचं जीवन म्हणजे सांगायला एक वर्षातून पावसाळ्यात 2-3 महिने राहण्यासाठी क्षेत्र आहे हे पशुपालक लोकांचं. पण उरलेले 8-9 महिने ते फिरत असतात. म्हणून शिक्षणाचं प्रमाण बघितलं तर ते सर्वेचा रिपोर्ट मी सांगेन. आम्ही एक रॅपिड सर्वे, सॅम्पल सर्वे केला आहे याच्यात. पण ना के बराबर म्हणतो हिंदीत, म्हणजे जवळजवळ शून्य. ह्या जमाती ज्या आजही भटक्या आहेत त्या जवळजवळ शून्य. आणि लोकशाहीचा रेटा आला, आधुनिकतेचा रेटा आला, त्यामुळं मग ते कुठेतरी शहराच्या परिघावर झोपडपट्ट्यातून राहतात. मग व्यवसाय परिवर्तन झालं, ते त्यांना अधोगतीकडे नेणारं व्यवसाय परिवर्तन झालं. म्हणजे प्रगतीकडे, म्हणजे शिक्षण घेऊन नोकऱ्या, व्यवसाय, धंदे, सन्मानानं जगण्याचे मार्ग नाहीत, तर काडी, कचरा, अस्थी, प्लॅस्टिक, काचाचे तुकडे गोळा करणे, विकणे, ज्याला भंगार म्हणतो. भंगार गोळा करणे आणि विकणे. केस जमा, घरोघर बाया विंचरल्यावर केस होतात, जपून ठेवतात. केस गोळा करणे, जुने कपडे गोळा करणे, भांडी देणे वगैरे असे व्यवसाय बोहारणीचे वगैरे या लोकांनी स्वीकारले काही. पण हे व्यवसाय म्हणजे कसे आहेत की प्रतिष्ठा देणारे नाहीत, सन्मान देणारे नाहीत. आणि भारतीय राज्यघटनेने सांगितलं आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही, मग जगतात, किड्यामुंग्यासारखं जगतात. कोण भीक मागून जगतं, कोण मोलमजुरी करून जगतं, कोण वेठबिगारी करून जगतं, कोण भिक्षा मागून जगतं, कोण लंगड्या पांगळ्याचं सोंग घेऊन जगतं, कोण लेकरा बाळाला काखेला बांधून लेकरूवाळी बाईचं सोंग घेऊन किंवा लेकरूवाळी बाई भिक्षा मागते. म्हणजे अशा प्रकारचं जीवन जे अप्रतिष्ठेचं आणि निकृष्ट दर्जाचं आहे, हे जीवन जगत आहेत. बराच मोठा समुदाय आहे. आता याच्या पुढे हे भारतातलं झालं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलं आणि आत्तापर्यंत काय आहे ते. पण त्याच्यामध्ये ह्या भटक्या जमाती फार पूर्वीपासून होत्या. मग ब्रिटिश सत्ता आली किंवा ब्रिटिशांनी प्रवेश केला भारतात, तर ब्रिटिशांच्याकडे पण भटक्या जमाती आहेत युरोपीय देशात. त्याला ते जिप्सी म्हणतात. ते मेजॉरिटी व्यापारी जमात म्हणून, ट्रेडर्स, फिरते भटके ट्रेडर्स म्हणून आहे. आणि त्यातले काही लोक उचलेगिरी, म्हणजे आपल्याकडे उचल्या ही जमातच आहे, गुन्हेगार जमात म्हणून ब्रिटिशांनी केलेली, असं करणारे आहेत. पण जे भटके आहेत त्याला ते जिप्सी म्हणतात. प्रकार वेगवेगळे असले तरी. आणि ब्रिटिशांची मानसिकता जेव्हा ते भारतात आले, आणि आजही जे जिप्सी आहेत ते गुन्हेगार असतात. ते गुन्हे केल्याशिवाय जगूच शकत नाहीत. जे स्वतःच्या उपजीविकेसाठी जंगलामध्ये पशुसारखं, म्हणजे लांडगे, वाघ, कोल्यासारखं आपल्या अन्नाच्या शोधात काटेरी जंगलातून फिरतात दिवसभर,
म्हणजे ज्यांचं पोट भरणं हेच दिवसभराचं ध्येय असतं, दुसरं काही नाही. म्हणून ते देश उभारणीच्या कार्यात काही मदत करू शकत नाहीत. फक्त पोट भरण्यासाठी जंगलभर फिरतात अन्नाच्या शोधात. आणि म्हणून याला माणसामध्ये गणण्याची गरज नाही अशी एक भूमिका त्यांची झालेली होती. आणि म्हणून इंग्रजातलाच एक संशोधक फुटे नावाचा त्यांनी लिहून ठेवलं आहे की अशा जंगलात राहणाऱ्या आणि भटक्या प्रवृत्तीच्या लोकांची जनगणनेमध्ये, लोकांची म्हणजे माणसांची जनगणनेमध्ये जवळजवळ 1960पर्यंत ब्रिटिश लोक जनगणना करत नव्हते. म्हणजे त्यांची मानसिकता जी होती, ज्या भटक्या जमाती आहेत त्या गुन्हेगार आहेत, ते देश उभारणीमध्ये काही मदत करू शकत नाहीत. त्यांचं काम पशुसारखं, किड्यामुंगीसारखं फक्त पोट भरण्यासाठी धडपड करणे अशी त्यांची भावना होती. आणि त्याच भूमिकेतले ते ब्रिटिश भारतात आले आणि भारतातल्या या भटक्या जमातीबद्दल सुद्धा त्यांचं मत तेच राहिलं. पण ते त्यावेळेस राज्यकर्ते नव्हते, ते व्यापारी होते. परत ते व्यापाऱ्यांचं रूपांतर जेव्हा सत्ताधाऱ्यात झालं, मग एकदा सत्ताधारी झाले की सत्ता टिकवणे हे त्यांचं ध्येय होतं. राज्य करणं, सत्ता टिकवणं आणि आपला पाया मजबूत करणं. अशा परिस्थितीमध्ये 1857चं बंड झालं ब्रिटिशाच्या विरोधात. आणि 1857च्या बंडात ब्रिटिशांच्या नाकी 9 आले. जिंकले, ते बंड शमवलं त्यांनी, परंतु त्यांच्या नाकी 9 आलं. आणि मग ते शमवल्यानंतर त्यांनी विचार केला की याचं कसं समजून घ्यावं, कसा अभ्यास करावा, का आम्हाला एवढा त्रास झाला. हे तर इथे तर एकमुखी किंवा एकसूत्री सत्ताधारी नाही आहे, सत्ताधीश नाही आहे. वेगवेगळे संस्थानिक आहेत, वेगवेगळे राज्य आहेत, ते आपसात लढणारे आहेत, लढलेले आहेत. ते सगळे एकत्र येऊन आमच्या विरोधात लढतात. म्हणजे हे काय गौडबंगाल आहे, हे समजून घ्यावं म्हणून त्यांनी आपल्या देशातून ब्रिटिश संशोधक बोलवले, समाजशास्त्रज्ञ बोलवले आणि अभ्यास करायला सांगितला की भारतातल्या समाजव्यवस्थेचा, इथल्या राज्यव्यवस्थेचा, इथल्या संस्थानिकांचा, इथल्या मनोवृत्तीचा अभ्यास करा. आणि इथे त्या सगळ्या अभ्यासातून मग आपली सत्ता जास्तीत जास्त दिवस कायमरित्या टिकवण्यासाठी काय करावं लागेल त्याचं धोरण ठरवता येईल. म्हणून तुम्ही अभ्यास करून आम्हाला सांगा. आणि मग ते संशोधक कामाला लागले. आणि त्यांनी दिलेल्या अहवालातून वेगवेगळे पैलू आहेत त्याचे, पण आपल्याला भटक्या विमुक्ताच्या संदर्भात पैलू समजून घ्यायचे इथे, कारण ते मोठं संशोधन आहे. तर त्यांचं मुख्य असं होतं की इथली समाजव्यवस्था ही जातीव्यवस्थेवर आधारलेली आहे. इथल्या जाती एकमेकाला उच्च नीच समजतात, ही पहिली गोष्ट. दुसरी, इथली संस्थानिकांची पॉवर, सत्ता किंवा ताकद, सामर्थ्य हे शूद्र समजल्या जाणाऱ्या जमातींच्या पराक्रमावर, कर्तृत्वावर आणि भटक्या जमातीवर अवलंबून आहे. भारतातले कुठलेही संस्थानिक, कुठलेही राजे घेतले तर त्यांचं सामर्थ्य, त्यांच्याशी निष्ठेनं लढणारे, त्यांच्या सैन्यात पराक्रमी माणसं कोण आहेत तर शूद्र वर्णातले आणि भटक्या जमातीचे आहेत. हेरगिरी करणारे कोण आहेत, भटक्या जमातीचे आहेत. त्यांच्या सैन्याला रसद पुरवणारे, युनिफॉर्म पुरवणारे कोण आहेत, जात आहे शिंपी नावाची युनिफॉर्म पुरवते. चप्पल बूट पुरवणारे कोण आहेत, चांभार आहेत, चांभार नावाची जात आहे. आजच्यासारखं सैन्यामध्ये वेगवेगळे उद्योग नव्हते, कंपन्या नव्हत्या.
जाती आधारित व्यवसाय होते. सैन्याला दूध पुरवायचं आहे, अन्न पुरवायचं आहे. कोण आहे? कुणबी वर्ग आहे, गवळी वर्ग आहे, तो दूध पुरवायचा. सैन्याच्या अडीअडचणी आहेत, जाताना येताना खड्डे आहेत, डोंगर आहेत, दर्या आहेत, डबके आहेत, बुजवायचं आहे. सैन्याची वाटचाल नीट झाली पाहिजे, करायचं आहे. कोण आहे? वडार समाज आहे, माती दगडाचं काम करणारा जात आहे. म्हणजे हत्यारं तयार करायचे आहेत, तलवारी तयार करायच्या आहेत, ढाली तयार करायच्या आहेत, तलवारींना धार लावायचं आहे. कोण आहे? जात आहे, लोहार आहे, घिसाडी आहे. म्हणजे शस्त्रास्त्र तयार करणारे पण त्याची जपणूक कशी करायची, त्या तलवारीला म्यान करणारे कोण? शिकलगार, भटकी जमात आहे. म्हणजे त्याची देखरेख देखभाल करणारे सुद्धा जमाती आहेत. इथल्या जाती व्यवस्थेवरल्या लोकांवर, त्यांच्या निष्ठेवर, त्यांच्या कौशल्यावर इथल्या राजे रजवाड्याचं सामर्थ्य अवलंबून. आणि म्हणून अनेक राजांचे दाखले दिले. जिथे इथे प्रतापसिंह महाराजाचाही दाखला दिला. ब्रिटिशाशी लढताना निकराचा लढा प्रतापसिंह महाराज साताऱ्याचे त्यांनी दिला आणि ते त्याच्यात कामी आले, म्हणजे मारले गेले. पण त्यांच्याबरोबर त्यांचे बॉडी रक्षक म्हणून मारले गेलेले 30-40 लोक आहेत. आणि त्या 30-40 लोकांची नोंद आहे की कोण शेवटी त्यांच्याबरोबर जीवावर, म्हणजे काय म्हणतो, शब्द पटकन गेला, असं बलिदान देण्याची तयारी ठेवून जीवाची पर्वा न करता जे लढणारे होते ते 40 लोकही मारले गेले. ते कोण आहेत? त्यांची नोंद आहे. आणि प्रतापसिंह महाराजाचा पुतळा आहे राजवाड्यापुढे साताऱ्यात. त्याच्या पुढे यांच्यासाठी बलिदान दिलेल्या लोकांची नावं लिहिलेली आहेत. आजही गेलं तरी बघायला मिळतं. त्याच्यात रामोशी, बेरड, वडार हे भटक्या जमातीचे लोकांची संख्या बहुसंख्य आहे. 40 लोक असतील तर 25-30 हे भटकेच आहे. म्हणजे हे एक उदाहरण साताऱ्याचं आहे, आजही जिवंतपणे आपल्याला बघायला मिळतं. हेच उदाहरण चौकडे आहे. सेटलमेंटचा काय प्रकार होता? हा तो पुढचा भाग सांगू. म्हणजे हे ब्रिटिशांना कळलं संशोधनातून की, आणि मग त्यांनी जाणीवपूर्वक त्याचा सगळा अभ्यास केला. ह्या लढणाऱ्या जमाती आहेत. आणि इथे जाती व्यवस्था आहे, उच्च नीचत आहे. नीच समजल्या जमातीला आपण जरा काही त्रास दिला तर उच्च समजणारी जातमध्ये पडत नाही. हे लक्षात आलं. आणि मग या जाती जमातीचा जाती व्यवस्थेचा लाभ घेऊन 1871 साली सुरुवात चाचपणी करायच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब ॲक्ट केला. गुन्हेगार जमाती कायदा 1871. या कायद्यात काही मोजक्या 4-5 जमातींना त्यांनी जन्मता गुन्हेगार ठरवलं. त्यांनी गुन्हा करायची गरज नाही. त्या जमातीतल्या आईबापाच्या पोटी जन्माला आलं मूल किंवा मुलगी की ते गुन्हेगार. ते म्हातारं मरायला टेकलंय, काठी उचलत नाही हातात धरायला, तरी गुन्हेगार. एवढंच नाही, त्यांच्या नात्यातले रक्तसंबंधातले लोक पण गुन्हेगार. तेवढंच नाही, यांच्याशी मैत्री करणारे, बसणारे, उठणारे, खाणारे, पिणारे गँग, त्याला नाव दिलं त्यांनी. म्हणजे ह्या जातीचे नसतील पण गँग आहे, टीम आहे, मैत्री आहे, बसून व्यायाम करतात, बसून जेवतात, अशी मित्रमंडळी करतात ना, त्याला गँग म्हणलं. की अशा गँगसुद्धा गुन्हेगार. म्हणजे एका माणसाला गुन्हेगार केलं की त्याच्या रक्तसंबंधातले नातेवाईक गुन्हेगार, त्याचे मित्रसंबंधातले सगळे मित्र टीम गुन्हेगार. अशा प्रकारचा तो कायदा केला. आणि तो केला 4-5 जमातीसाठी की जे पश्चिम भारत आणि उत्तर भारतातले पेंढारी, छप्परबंद, ठग,
ठगाच्या बाबतीत ते लूटमार करतात असं. आता ठग पेंढारी बाबतीत सुद्धा शास्त्रज्ञांनी लिहिलं, जो इतिहास लपवला गेला. कारण समाजशास्त्रज्ञ संशोधन करताना संशोधन सगळं करतात ना. मग हे ठेंग पेंढारी पारध्याची उत्पत्ती कशी झाली? हे काय जन्मता गुन्हेगार म्हणूनच जन्मले का? लूटमार करणारेच का? तर ते करताना एक असा विचार केला की मागचा इतिहास भारतातला राजातल्या लढाईचा आहे. परकीयाबरोबर भारतीय स्थानिकांनी लढलेला सुद्धा इतिहास आहे. परकीयाचं आक्रमण पण झालं. काही वेळा परकीय जिंकले, काही वेळा परकीय हारले गेले. परत लोकल स्थानिक लेवलला संस्थानिकात राजामध्ये वाद झाले, लढाई झाल्या. कोण जिंकलं कोण हरलं, कोण जिंकलं कोण हरलं याचा इतिहास आहे. पण त्यावेळेस आत्तासारखं आधुनिकता नव्हती लढाईतली. ती शस्त्रास्त्रानं मारामारी, तलवार, ढाली, काठ्या, भाले, बर्चे ही पूर्वीची. बंदुका सध्या नव्हत्या त्यावेळेस. तर त्यावेळेस हरलेल्या जिंकलेल्या राज्यांचा इतिहास आहे. पण हरलेल्या राजाच्या सैन्यांचं काय झालं सगळ्या, इतिहास नाही. त्यांच्याकडे 1000 लोक होते सैन्य. 1000तले 500 मारले गेले, 500 पळून गेले. तर त्या 500चं काय झालं हा इतिहास नाही. तर तो संशोधकाचं म्हणणं असं आहे की हे राज्याच्या दरबारी असलेलं सैन्य, जे लढाईची नेहमी कामच लढायचं किंवा लढायची तयारी करायची, व्यायाम करायचा, सराव करायचा आणि पगार घ्यायचा, जिवंत राहायचं. राजा पोसत होता. राजा मेला किंवा पराभूत झाला, राज्य संपलं, हे परागंदा झाली आणि यांच्या उपजीविकेचं साधन राहिलं नाही. आणि मनात आपल्या राज्याशी निष्ठा असल्यामुळं जिंकलेल्या राज्याच्या विरोधात मनात राग. आणि म्हणून त्यावेळेस रस्ते, सडकान, रेल्वे नव्हते. जंगलातून जाणं येणं तर करावं लागायचं. मग जेव्हा हे जिंकलेल्या लोकांचे लोक, अधिकारी किंवा सैन्य जाणं येणं करायचे, तेव्हा जंगलामध्ये लूटमार करायची विरोधातल्या लोकांचं, जिंकलेल्या म्हणजे आपल्या शत्रू लोकांचं. अशा तऱ्हेनं त्यांच्या उपजीविकेचं साधन हे लुटमारीचं झालं. म्हणजे पराभूत राज्याच्या सैन्यातले नाईलाजानं लुटमार करणारे ठग, पेंढारी, छप्परबंद वगैरे झाले. अशा प्रकारचं संशोधन. मग अशा जमातींना पण ते काळ बदलला ना, शेकडो वर्षे गेले. आणि मग याला आत्ता आपल्याकडे ठग म्हणजे ते चोरमारी करणारे, लुटमार करणारे, पेंढारी लुटमार करणारे, फसवणारे, असाच एक मानसिक बसर. पण त्याच्या पार्श्वभूमीवाला इतिहासात कोणच गेलं नाही, माहिती नाही. मग ही पार्श्वभूमी न बघता 4-5 जमातीला त्यांनी एक चाचणी म्हणून गुन्हेगार जमातीमध्ये घेतलं आणि त्याला कोणी विरोध केला नाही. म्हणजे हे 1871 साली झालं. मग 1871 नंतर त्याच्या आधी 1857चं सांगत होतो आपण. 1857च्या बंडातला अनुभव, 1857च्या बंडाचा अनुभव शास्त्रज्ञांनी दिला होता, ब्रिटिशांनी घेतला की हे लढणारे लोक जे आहेत ते सगळे हे आहेत भटके आणि शूद्र जमातीतले. म्हणजे हां, त्या सैन्याला जगवणारे सुद्धा खालच्या जाती, शूद्रातलेच. म्हणजे आता क्षत्रिय जे म्हणतो ते शूद्रातच करे येतात. यांच्यावर शूद्रांवर हल्ला झाला किंवा यांच्यावर काय केलं तर मग ते पडत नव्हते, वरचे फारसे लक्ष देत नाही, त्रास झाला तर. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये हे आल्यानंतर ब्रिटिशांना असं वाटलं की अशा प्रकारची पुन्हा जर इथल्या संस्थानिकाची एकजूट होऊन पुन्हा ते ब्रिटिशाच्या विरोधात उठाव केला त्यांनी, तर आपल्याला इकडे तिकडे सैन्य नेण्यासाठी, हालचाल करण्यासाठी फार सोयीचं झालं पाहिजे. सैन्यात सुधारणा झाली पाहिजे, आधुनिकता आली पाहिजे, आपण जिंकू शकलं पाहिजे. त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे,
तर त्यावेळी जंगल होतं. मग रोड पहिल्यांदा ब्रिटिशांनी सुरू केले, रोड रेल्वे पहिल्यांदा ब्रिटिशांनी सुरू केले. तर हे रेल्वे आणि रोड तयार करण्याचं पहिलं हेतू आपली सत्ता प्रस्थापित करणे आणि सैन्याची हालचाल करणं सोयीचं व्हावं. दुसरा हेतू व्यापार वृद्धी, विकास समाजाचा, व्यापाऱ्यांचा. ते लोकांच्या मनात ते बसलं आणि त्यांचा मूळ हेतू आतला जो होता तो झाला. पण हे रोड तयार करणे आणि रेल्वे तयार करणे सोपं काम नव्हतं. डोंगरदऱ्यातून जंगलातून करावं लागायचं आणि जंगलतोड केल्याशिवाय रेल्वे आणि रोड शक्य नाही. आणि जेव्हा जंगलतोड सुरू केली तेव्हा जंगलामध्ये राहणारे आदिवासींनी, भटक्या जमातींनी विरोध सुरू केला. कारण ही बंजारा जमात आहे, ती मिठाचा, धान्याचा व्यापार करायची. त्यावेळेस मीठ फार महत्त्वाचं, चवदार, सगळ्यांची गरज होती. आणि मीठ काही पिकत नाही, ते कुठून तरी समुद्राच्या काठावरून गोळा करून सगळ्या देशभर पसरवायचं काम बंजारा समाज करायचा. जातीवर आधारित व्यवसाय, अन्नधान्य, मसाले बैलाच्या पाठीवर घालून जंगलातून जायचे. त्यांना रस्ते माहीत, वाटाडे, पायवाटा, जंगलातून दऱ्या, खोरे, घाट कसे जायचे ते सगळं माहीत त्यांना. आणि जंगलातल्या लोकांना हे माहीत शिकार करणं. आणि त्याच्यात जंगलतोड सुरू झाली की आमच्या जगण्यावर, रोजच्या जगण्यावर घाला आला म्हणून हे रागावले आणि हे विरोध करू लागले. हे ब्रिटिशांना जंगलात आले म्हणून विरोध करत नव्हते, आमच्या जगण्यावर घाला घालताय म्हणून विरोध सुरू झाला. आणि मग ह्या विरोध करणाऱ्याचं काय करायचं म्हणून 1964ला पहिल्यांदा ब्रिटिशांनी फॉरेस्ट ॲक्ट बनवलं. 1864ला. ते मी 1964 म्हणलं का, असं ते होतं ते म्हणून 1864ला पहिल्यांदा जंगलचा कायदा बनवला. आणि त्या कायद्याप्रमाणे सगळं जंगल सरकारच्या मालकीचं झालं. ह्याच्या आधी जंगल कोणाच्याच मालकीचं नव्हतं. ते तसं अघोषितपणे जंगलात राहणाऱ्या भटक्या जमातीच्या मालकीचं होतं. 7-12 उतारा नव्हता, कारण त्यावेळेस रेव्हेन्यू रेकॉर्डच नव्हतं. ते नंतरच्या काळात आलं. म्हणजे लोक जे जंगलात राहत होते त्यांचं जंगल, ते शिकार करत होते, ते जंगल वाढवत होते, जंगल वापरत होते, घरासाठी वापरत होते, राहण्यासाठी वापरत होते, औषधासाठी, खाण्यासाठी, फळफळ सगळं ते वापरायचे पण वाढवायचे पण. जंगल नष्ट होत नव्हतं आणि माणसंही नष्ट होत नव्हती. पण हा जंगलचा कायदा आल्यानंतर ब्रिटिशांनी जंगलावर ताबा मिळवला आणि रोड, रेल्वे करण्यासाठी संपत्ती निर्मितीचं काम पण जंगलातलं लाकूड विकायचं, पैसा मिळवायचा, रोड आणि रेल्वे करायची. जंगलातलं लाकूड वापरायचं आणि रेल्वेला लागणारे रूळ बसवायसाठी ज्या पट्ट्या तयार करतात लाकडाच्या त्या वापरायच्या, फुकटच्या पट्ट्या. आणि त्यासाठी इथल्या माणूसबळ वापरायचं. म्हणून 1871च्या गुन्हेगार जमाती कायद्याची हळूहळू दर साल 2-3 वर्षांनी त्यांनी व्याप्ती वाढवायला सुरुवात केली. आणि मग जंगलतोडीला विरोध करणारे भटके गुन्हेगार जमात त्या कायद्याच्या यादीत, म्हणजे जन्मता गुन्हेगार. मग ते पुढे हे सगळे संस्थानिकांचे सैन्याची मजबूती, रस्ते, वडार. आता वडार समाजाचा इतिहास भारतातला काय, लेण्या तयार करणे, मंदिर तयार करणे, राजवाडे तयार करणे, किल्ले तयार करणे, तलाव तयार करणे, नहर म्हणतो आपण तयार करणे, रोड तयार करणे, म्हणजे दगडमातीचं हा इतिहास आहे भारतातला. हा सगळा इतिहास पुरून टाकला, विझवून टाकला आणि वडार समाजाला जन्मता गुन्हेगार करून टाकला. तसं बंजाराला केलं. म्हणजे असं जे संस्थानिकाला मदत करणारे लोक, लढवय्ये होते, रसद पुरवणारे होते, ह्या सगळ्या वेगवेगळ्या जमातीला वेगवेगळ्या ठिकाणी हळूहळू गुन्हेगार
केलं आणि गुन्हेगार करण्यासाठी इथल्याच समाजव्यवस्थेतल्या उच्चवर्णीयाचा सल्ला घेतला. गाव पातळीवर समाजव्यवस्था कशी होती? गावात दुफळी, झोपडी असायची. पाटलाचा एक ग्रुप तर कारभाऱ्याचा एक ग्रुप किंवा कुलकर्ण्याचा एक ग्रुप, म्हणजे 2 मातब्बर ग्रुप. आणि मग ते यांच्याकडून लढणारे वेगळे, त्यांच्याकडून लढणारे वेगळे. हे लढायचे नाहीत. म्हणजे त्यांच्याकडून रामोशी बेरड तर यांच्याकडून पारधी. म्हणजे हे पारध्याच्या टोळीला सांभाळायचे, ते रामोशीला सांभाळायचे. यांच्या डोक्यात राजे आणि मालक बसलेला. मालकासाठी जीव की प्राण. मालक खातो पितो, आम्हाला खाऊ घालतो, पिऊ घालतो, सांभाळतो, कपडे देतो, लंगोटी देतो, काय देतो ते देतो. प्रामाणिकपणे याच्यासाठी लढायचं. मग इकडून रामोशी लढतात, तिकडून पारधी लढतात, तिकडून बेरड लढतात, तिकडून अजून कोण लढतात. असे टोळ्या सांभाळलेले. अशा लोकांना सरकारने पकडलं की तुम्ही तुमच्या समाजामध्ये तुम्हाला गुन्हेगार कोण वाटतं समाज व्यवस्थित चालण्यासाठी. मग इकडच्या पुढाऱ्यांनी काय सांगितलं? रामोशी गुन्हेगार आहे, कारण तो त्यांच्या गटातला. त्या पुढाऱ्यांनी काय सांगितलं? पारधी गुन्हेगार आहे, कारण तो त्या गटातून लढतो. आणि या मातब्बर लोकांचं ऐकून कायद्यामध्ये सुधारणा. पार्लमेंट नव्हतं तेव्हा कायदा करणारा, एकमुखी होतं व्हाईसरॉय, जो करेल तो. आणि त्याला ह्या मातब्बर लोकांनी सांगितलं की हे गुन्हेगार होतात आणि म्हणून त्यांना गुन्हेगार. म्हणून सर्वसकट एक जमात चौकडे गुन्हेगार नाही आहे. काही जिल्ह्यात, काही प्रांतात गुन्हेगार आहे, तर दुसऱ्या जिल्ह्यात गुन्हेगार नाही. दुसऱ्या जिल्ह्यात दुसरीकडे भटके. म्हणजे वडार काही ठिकाणी गुन्हेगार, काही ठिकाणी भटके. अशा प्रकारची व्यवस्था. आणि या व्यवस्थेतून मग हे गुन्हेगार जमातीचं म्हणजे 1871 1924पर्यंत वाढ झाली. आणि त्यावेळेच्या लाखो संख्येच्या असंख्य जमातींना या गुन्हेगार जमातीच्या यादीत ब्रिटिशांनी टाकलं. आणि याची व्याप्ती वाढली. तेव्हा इथले राजकीय पुढारी आणे होते, पुढे गव्हर्नर वगैरे झाले, महर्षी कर्वे होते त्यावेळेला. म्हणजे आधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा या कायद्याला विरोध केला. हा अमानवी कायदा आहे. महात्मा फुलेंनी विरोध केला. मद्रास कोर्टाने, न्यायालयाने सुद्धा रिबास मारले की जन्मता गुन्हेगारीचा आणि मित्रानं गँगचा रक्त नातेवाईकातल्या लोकांना, रक्ताच्या संबंधातल्या लोकांना गुन्हेगार करणं अमानवी आहे असं म्हणलं. परंतु हा दुबळा ठरला ब्रिटिशापुढे. ब्रिटिशांनी काय कायद्यात दुरुस्ती केली नाही. आणि मग खूप आवाज वाढवला संशोधकांनी वगैरे, सगळ्या लोकांनी. जरा विरोध वाढू लागला की मग सेटलमेंट कायदा, त्रासही नको. मग सेटलमेंटचा कायदा केला की सेटलमेंटमध्ये या लोकांना गुन्हेगार. आणि कसं 71 ते 1924पर्यंत म्हणू आपण, किती मोठा काळ. 1871 यांना गुन्हेगार जमाती कायदा म्हणजे कोल्या लांडग्यासारखं लपून छपून राहावं लागायचं. म्हणजे हे साधनविहीन झाले, भूमिहीन झाले, म्हणजे भूहीन झाले. हे लपून छपूनच राहणे, भीती राहणे आणि पोटासाठी पुन्हा गुन्हे करणे. राग हा उपजत आहे, चीड उपजत आहे, सूड उपजत आहे. पोलीस आम्हाला त्रास देतात, पोलिसांनाही आपण त्रास दिलं पाहिजे. हे लोक आम्हाला त्रास देतात, ह्या लोकांनाही आम्ही त्रास दिलं पाहिजे. कारण कायदा केल्यामुळं कायद्याचं पालन फक्त पोलीस करत नाहीत, समाजसुद्धा करतो. आणि पोलीस आणि समाज मिळून गुन्हेगारी कायद्याचं पालन केल्यामुळं या लोकावर पोलिसांचाही दबाव आणि समाजाचाही दबाव. आणि मग एक असा समाज मनच तयार झालं, भावना, की या जमातीचे लोक गुन्हेगारच असतात. अशा अवस्थेत हे साधनविहीन, निरक्षर, लपून छपून राहणारे, दबावाखाली राहणारे,
कायद्याचं पालन करून जिवंत राहण्याचा प्रयत्न करणारे. कायद्याचं पालन म्हणजे दिवसातून 5 वेळा हजेरी द्या पोलिसाकडे, तुम्ही कुठे आहात काय नाही. ज्या गावाला जाता त्या गावाच्या पाटलाकडे आधी हजेरी द्या, या गावात आलो आहे असं, आणि या गावातून पुढं जायचं आहे तर तेही हजेरी द्या, आणि पुढे गेल्यावर त्या गावात पुन्हा हजेरी द्या, आम्ही आलो आहे असं. अशा प्रकारचं पालन करून कसं तरी किड्यामुंग्याचं जीवन, अन्याय अत्याचार शोषण सहन करत हे जगत होते. आणि हे नीटपणे जर समजून घ्यायचं असेल तर मालती बेडेकर म्हणून सोलापूरमधल्या मोठ्या सेटलमेंट कॉलनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे स्वानुभवावर, कारण ते स्वतः त्या सेटलमेंटच्या कार्यकारी अधिकारी होत्या. तर त्यांच्या त्या सेटलमेंटमधल्या पोलिसांच्या कायद्याच्या अंमलबजावणीचे क्रूर पद्धतीचं, त्यांच्या दयनीय अवस्थेचं चित्रण करणारं ते एक बळी कादंबरी लिहिली आहे. ती वाचण्यासारखी आहे. ती अवश्य, म्हणजे ज्यांना भटक्यामुक्ताचं जीवन समजून घ्यायचं आहे त्यांनी ती अवश्य वाचावी. असे मग राज्यघटनेतून कसं संरक्षण मिळालं? तुम्ही आता गंमत असं झालं की हे विमुक्ताचं झालं सेटलमेंटमध्ये, पण सगळे क्रिमिनल ट्राईबमध्ये आले नाहीत भटके. कारण ब्रिटिशांची मानसिकता होती भटक्या जमाती म्हणले की गुन्हेगार, आणि ज्यांना ज्यांना ते भटके वाटले आहेत त्यांना ते क्रिमिनल केलं, आणि जिथे जिथे शिफारशी आल्या तिथे केलं. पण याच्यातून असे काही भटके उरले की ते आले नाहीत, ते भटकेच राहिले. ते विमुक्त नाही, ते भटकेच राहिले. पण हा गुन्हेगार जमाती कायदा 1871 हा तसाच राहिला, जरी 1947ला स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, कारण पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी त्या कायद्याला विरोध पण केला होता की अमानवी आहे म्हणाले होते. आणि नंतर मग स्वातंत्र्य काळामध्ये हा कायदा रद्द झाल्याची चर्चा पण लोकसभेत झाली, काही लोकांनी केली. त्या चर्चेला उत्तर दिलं त्यांनी की हा कायदा अमानवी आहे, मी सहमत आहे आणि मी रद्द करणार. ही साधारण फेब्रुवारी 1952ला चर्चा झाली. तारीख नेमकी 27-28 असावी, परंतु 27-28 फेब्रुवारी 1952ला चर्चा झाली. उत्तर दिलं पंडित आणि त्याची कारवाई केली, आणि 31 ऑगस्ट 1952ला हा कायदा रद्द करण्याची घोषणा संसदेत पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. आणि ही घोषणा करताना त्यांनी पूर्वनियोजन केलं होतं की जिथे जिथे सेटलमेंट्स आहेत, मद्रास गव्हर्नमेंटमध्ये आहेत, वर इकडे उत्तर येत आहेत, मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रात, कर्नाटकात, म्हणजे त्यावेळेस कर्नाटक नव्हतं, निजाम स्टेट वगैरे असं संस्थानकाचं, ते ब्रिटिशांच्या अखत्यारीतल्या काळात वगैरे जिथे जिथे सेटलमेंट केलेले आहेत त्या सेटलमेंटच्या, म्हणजे ते तारेचं तेहरी कुंपणाचा तुरुंग होता. त्या तेहरी कुंपणाच्या तारा तोडणे प्रातिनिधिकरित्या, म्हणजे यांना मुक्त करणे, असे कार्यक्रम ठरवले होते. तिकडे संसदेत पंडित जवाहरलाल नेहरूंनी घोषणा केली, आणि इकडे त्या त्या राज्याचे मंत्री किंवा गव्हर्नर किंवा राजकीय पुढारी, समाजसुधारक यांनी मिळून त्या तारा तोडल्या. तर बरेच लोक किंवा संशोधक म्हणणारे लोक असं म्हणतात की 31 ऑगस्ट 1952ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी सोलापूर येथे येऊन सेटलमेंटच्या तारा तोडल्या असा उल्लेख करतात, बोलतात, पण हे खोटं आहे. ते 1952ला नेहरू आले नव्हते. सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू 1960 साली आले, त्याच्या आधी आले नव्हते. प्रातिनिधिक स्वरूपात कोणतं? ते प्रातिनिधिक स्वरूपात तपासे म्हणून होते ते, आणि इथले सोलापूरचे त्यावेळेचे खासदार वगैरे असे मिळून शहा असे काहीतरी
होते त्यांनी त्या तारा प्रातिनिधिक स्वरूपात तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी तारा तोडल्या, पण असं चौकटच्या तारा तोडल्या स्थानिक स्वरूपात. पण 31 ऑगस्ट 52 रोजी संसदेत हा कायदा रद्द केला. त्यावेळेस नेहरूंनी असं म्हणलं की 15 ऑगस्ट 1947ला देश ब्रिटिशाच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला. हे क्रिमिनल ट्राईब ॲक्टमध्ये असलेले लोक पण मुक्त झाले, परंतु खऱ्या अर्थानं त्या कायद्यातून मुक्त झाले नव्हते. आज ते खऱ्या अर्थानं मुक्त झाले आहेत 1952 साली. म्हणून मी यांना विशेष मुक्त म्हणजे विमुक्त म्हणतो. आणि म्हणून तेव्हापासून जे क्रिमिनल ट्राईब होते त्यांना विमुक्त म्हणायला लागले. म्हणजे ज्याची नोंद अशी झाली होती गुन्हेगार जमाती, त्यांना विमुक्त म्हणायला लागले, ते विमुक्त. आणि भटके वेगळे, जे क्रिमिनल ट्राईबमध्ये नव्हते ते भटकेच राहिले. आणि म्हणून आता त्याला नाव भटके विमुक्त. आता विमुक्ताच्या बाबतीत हे सेटलमेंट ॲक्ट वगैरे वगैरे झालं. भटक्यांच्या बाबतीत काय झालं? काहीच नाही झालं. कायदा नव्हता, काय नव्हता, कुणी अभ्यास केलं नव्हतं. म्हणून पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनी जेव्हा राजीनामा दिला की ओबीसीच्या अभ्यासासाठी, हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या समाज घटकाला सोडून सुद्धा समाजात असे दुबळे समाज घटक आहेत की ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी एक आयोग नेमा अभ्यास करायला, अशी एक मागणी केली होती, म्हणजे ओबीसीसाठी म्हणून. पण ती मागणी मान्य झाली नाही. म्हणून हिंदू कोड बिल मान्य होत नाही. हे ओबीसीच्या कल्याणासाठी अभ्यास करणं मान्य होत नाही. मला सत्तेत राहण्याचं रस नाही. कारण इथल्या अन्याय सोसणाऱ्या दुय्यम जीवन ज्यांच्या पदरी आलेल्या अशा महिलांचा विचार, समानतेसाठी विचार होत नाही. मग देशातल्या सर्व जाती धर्मातल्या महिलांना न्याय देण्याचं हिंदू कोड बिल तुम्ही मंजूर करत नाही. मला राज्य करण्यात, सत्तेवर राहण्याची रस नाही. म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी नाही राजीनामा दिला. ओबीसी आणि देशातल्या सबंध महिला वर्गाच्या कल्याणासाठी काही होत नाही म्हणून राजीनामा दिला होता. त्याला इतरही काही 2 कारणं आहेत, पण हेही कारण आहे. आणि ते कारण राजीनामा दिला आणि लगेच पुढे निवडणुका येतात. 51ला राजीनामा दिला. ज्या कारणासाठी राजीनामा दिला ते कारण सरकारने मानलं नाही. म्हणून निवडणुकीला समोर गेलं तर पराभव स्पष्ट दिसत होता. म्हणून 1953 साली कालेलकर आयोग नेमला, पहिला ओबीसीसाठी. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब सोडून ओबीसीसाठी पहिला कालेलकर आयोग नेमला. ज्या कालेलकर आयोगाने 1955ला निवडणुका व्हायच्या आधी अहवाल सादर केला. तो अहवाल केंद्र सरकारने मानला नाही. तो राज्य सरकारकडे सगळ्या पाठवून दिला की तुम्हाला काय करायचं आहे बघा. पण केंद्र सरकारने काही तो अहवाल मानला नाही. त्या कालेलकर आयोगाच्या अहवालात असं लिहिलेलं आहे, ते ओबीसीसाठी आहे, ते सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. पण थोडंसं त्यांना जो अनुभव आला त्यांनी असं लिहिलं आहे की ओबीसीचा अभ्यास करत असताना दुसरा एक असा समाज घटक आमच्या लक्षात आला आहे की ज्याच्या गावात घर नाही, रानात शेत नाही. तो उपजीविकेसाठी इकडे तिकडे फिरतो आहे, आजही शिकार करतो आहे, आजही अन्न गोळा करतो आहे, भीक मागतो आहे. त्यांचे निश्चित स्वरूपाचे ठिकाण नाही आणि हे सगळ्या विकासाच्या प्रक्रियेपासून अलिप्त आहे. इथली राज्यव्यवस्था काय आहे, काही देणं घेणं नाही. इथल्या निवडणुका काय, काही देणं घेणं नाही. कोण निवडून आला आणि कोण जिंकला याच्याशी काही सोर संबंध नाही. अशा प्रकारचा एक समाज घटक आहे ज्याला भटक्या जमाती म्हणतात. आणि म्हणून त्यांनी काही भटक्या जमातीची यादी दिली की ही यादी अशी आहे
आमच्या लक्षात आलेली. तर या दृष्टिकोनातून आणखीन अभ्यास व्हावा आणि अशा प्रकारच्या निराधार, ॲड्रेसलेस, असेटलेस, ज्यांना पत्ता नाही खरा, भारतीय आहेत, मूलनिवासी आहेत, परंतु कायमचा पत्ता नाही, साधन नाही जगण्याचं सन्मानानं, तर अशा लोकांची संशोधन करून स्टडी करावी आणि त्याच्यासाठी एक वेगळा स्वतंत्र विचार करण्याची गरज आहे. ओबीसीचं तर त्यांनी दिला अहवाल, ओबीसीचा विचार, पण तो अहवाल मानला नाही. पण भटक्या जमातीसाठी जे लिहिलं होतं त्याच्यावर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी थाडे कमिशन नेमलं. थाडे नावाचे एक अधिकारी होते सेक्रेटरी लेव्हलचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं की ते कालेलकर आयोगाने जे सांगितलं आहे भटक्या जमातीचं, त्या भटक्या आणि भटके म्हणजे विमुक्त हे पूर्वीचे कोण? भटकेच. हे पूर्वीचे गुन्हेगार, त्याच्या आधी कोण? भटकेच. म्हणजे हे वडार वगैरे बंजारा हे भटकेच ना. हे व्यापारी करणारे, घर बांधणारे, रस्ते करणारे, विहिरी खोदणारे हे भटकेच मुळात. पण त्यांना ते क्रिमिनल केलं ब्रिटिशांनी, त्याच्या आधी ते भटकेच. तर जे भटके विमुक्त झाले त्यांचा आणि जे भटकेच राहिले त्यांचा अभ्यास करण्याचं काम दिलं थाडे कमिशनकडे. थाडे कमिशननी 2 वर्ष अभ्यास केला. म्हणजे अगदी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अभ्यास केला. गावोगावी, शहरी जिथं सेटलमेंट आहेत, जिथे भटक्या जमातीची कॉन्सन्ट्रेशन आहे, ते चौकडे जाऊन अभ्यास केला त्यांच्या पद्धतीनं. आणि त्यांनी एक लिस्ट केली, त्यांची लोकसंख्या काढली आणि यादी करून सरकारला अहवाल दिला की महाराष्ट्रामध्ये अशा या 14 विमुक्त जाती आणि 27 भटक्या जमाती दिसून आल्या की जे कालेलकर आयोगाच्या अहवालात दिलेल्या निकष लागू होतात. कालेलकर आयोगाने निकष सांगितले होते ना, लागू होतात असे ह्या जमाती दिसून आल्या. आणि म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1960-61 रिपोर्ट दिला. 60-61 वर्षात महाराष्ट्र गव्हर्नमेंटने भटक्या विमुक्ताची वेगळी यादी मंजूर करून विकासासाठी वेगळा समाज घटक समजावा असं धोरण स्वीकारलं. त्यांच्यासाठी 4% जागा राखून ठेवल्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या. हा भटक्या विमुक्ताचा महाराष्ट्रात जन्म होण्याचा इतिहास आहे. म्हणजे महाराष्ट्रात भटक्या विमुक्त यादीचा अधिकृत जन्म राज्याच्या अखत्यारीत 60-61 साली झाला. 4% रिझर्वेशन मिळालं. याच्यात एक घोळ झाला. घोळ असा आहे की विमुक्तासाठी एक ऐतिहासिक व्याख्या निर्माण झाली, जी इतिहासानेच निर्माण केली. म्हणजे ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईबमध्ये घातलं, हा इतिहास आहे. म्हणजे कायदा तयार केला, कायद्याला यादी जोडली, नोंद केली, म्हणजे ती यादी तयार झाली गुन्हेगार जमातीची, ह्या गुन्हेगार जमाती. आणि हा कायदा रद्द झाल्यामुळं या यादीतल्या जमाती विमुक्त झाल्या. आता विमुक्त जमातीच्या यादीत दुसऱ्या कोणाला घालता येईल का? कारण ज्या गुन्हेगार जमाती होत्या ब्रिटिशांनी केलेल्या त्या विमुक्त. आता ब्रिटिशाच्या यादीत त्या काळच्या आता नवीन कोणाला घालता येईल का? नाही घालता येत. म्हणजे ऐतिहासिक यादी तयार झाली. ज्या जमाती गुन्हेगार होत्या त्या तो कायदा रद्द झाल्यानंतर विमुक्त, हा ऐतिहासिक कायदा म्हणजे ऐतिहासिक व्याख्या निर्माण झाली. म्हणून या व्याख्येमध्ये दुसरी कुठली जमात आणून आता घालताच येत नाही. त्या यादीला मर्यादा आली, जी आहे ती राहिली. भटक्या जमातीचं काय झालं अशी व्याख्या निर्माण नाही झाली. भटक्या जमातीचं काय झालं, कालेलकर आयोगाने जे काय म्हणलं आहे त्याचा विचार करून थाडे कमिशननी यादी तयार केली. पण
कालेलकरनी अशी काही डेफिनेट अशी व्याख्या केली नव्हती निश्चित स्वरूपाची. भटक्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत की जे साधनविहीन पत्ता नाही वगैरे जगणे मुश्किल आहे अशा लोकांचं. मग पुढचं काय झालं, पुढच्या काळात अनेक जमातींनी मागण्या केल्या की आम्हालाही भटक्या जमातीत घाला, आम्ही भटके आहोत, आमची पार्श्वभूमी भटक्या प्रवृत्तीची आहे. आणि म्हणून मग इतिहासातले काही दाखले त्यांनी भटक्या प्रवृत्तीचे दिले. आणि तुम्ही जसं इतिहासात मागे मागे गेला की इथले शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, मराठा, राजे, राजपूत सगळे भटके निघतील. इतिहासात तुम्ही मागे गेलात तर प्राचीन काळापर्यंत आपण गेलो तर शिकार करून आणि अन्न गोळा करून जगणारी माणसं आम्ही. शेती व्यवसाय सुरू व्हायच्या आधी, शेतीच्या काळात शेती निर्माण झाल्यावर सुद्धा सगळे कारागीर लोक हे भटके होते. कुळव तयार करणारे, शेतकऱ्यांच्या गरजा भागवणारे, हे सगळे असे निम्म्यापेक्षा जास्त भटकेच होते. हे स्थिरीकरण होत होत आलं. आणि मग कालेलकर आयोगाने काय पाहिलं, कधीचे भटके बघितले, 60-61चे भटके बघितले. ज्यात झाला त्याचा अभ्यास त्याच्या आधीचं स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यपूर्व काळातलं, थोडा ब्रिटिशाच्या काळातलं भटके बघितले. ह्या ब्रिटिशांनी बोलवलेल्या संशोधकांनी कुठले भटके बघितले, ब्रिटिश राज्यातले बघितले. ब्रिटिशाच्या प्राचीन काळातले भटके विमुक्ताचा काही विचार केला नाही त्यांनी. ब्रिटिशाची सत्ता कायम होण्यासाठी सध्याच्या समाजव्यवस्थेचा विचार केला. आणि म्हणून भटक्यांची व्याख्या करण्यासाठी किती मागे जायचं हे कोणी व्याख्या ठरवलं नाही. किती प्राचीन काळात जायचं का इंग्रजाच्या काळापुरतं मर्यादित. म्हणून नंतरच्या काळात पहिल्या 1-2 पिढ्या स्वातंत्र्यानंतरच्या वाहून घेतलेल्या समाजाच्या हिताच्या, देशाच्या हिताच्या, राष्ट्रनिष्ठ, आणि जसं जसं पिढी पुढे गेली तसं तसं राज्यकर्त्यामध्ये, समाजकार्यकर्त्यामध्ये, समाजामध्ये सवलतीचा लाभ होतो, सवलतीचा गैरफायदा घेण्याची वृत्ती वाढली. त्याच्यामुळं थोड्या गैरवृत्ती वाढू लागल्या. चांगल्या वृत्ती नाही आहेत असं नाही, चांगल्या वृत्ती आहेत, संत लोक आहेत म्हणून तर समाज टिकून आहे. पण संतापेक्षा चोर जास्त आहेत, लबाड लपूट लोक जास्त आहेत, संत साधू कमी आहेत. ही समाजव्यवस्थेची आहे. तशीच व्यवस्था राज्यव्यवस्थेची झाली. आणि तशीच व्यवस्था सवलतीचा लाभ घेऊन व्यापक दृष्टीनं विचार न करता आपल्यापुरता, आपल्या जातीपुरता विचार करणाऱ्या वृत्ती वाढल्या. आणि त्यांनी मग मागणी सुरू केली, आम्हाला भटक्यात घाला, आम्ही भटके आहोत. काय पुरावा आहे? हा 1700-1650चा आहे. आम्ही शिवाजी महाराजाच्या काळामध्ये भटके होतो, मावळे होतो, आम्ही हेर होतो नव्हतं माहीत नाही. कौटिल्य अर्थशास्त्र आणायचं, कौटिल्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही असं होतो तसं होतो. त्याच्यापूर्वी म्हणजे 1000-2000 वर्ष, 3000 वर्षापूर्वीचा काळ इतिहास आणायचा आणि आम्ही भटके आहोत. आणि मग ते लागे बांधे, संशोधकही फितूर, अधिकारीही फितूर आणि सत्ताधारीही लोभी. त्यामुळं भटक्या जमातीच्या यादीत विषमता निर्माण झाली, हे खरी गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे गावात घर नाही, रानात नाही, स्मशानामध्ये प्रेताच्या प्रकाशात, प्रेत जळत आहे त्या प्रकाशात अभ्यास करणारी मसनजोग्याची पोरगी मिळते आज. आणि ती मॅट्रिक पास झाली म्हणून तिचे सत्कार केले जातात 16व्या महोत्सवी वर्षात स्वातंत्र्याच्या. म्हणजे मसनजोगी समाजात शिक्षणाचा परवान घेतलं तर 1%सुद्धा येणार नाही. आज ही मसनजोगी मसनात राहतो, फिरतो, गळ्यात कवटी, माणसाच्या मेलेल्या माणसाची कवटी घालून भीक मागत फिरतो. आणि मग ओबीसीतल्या ह्या सगळ्या साळी, माळी, कोळी, 12 बलुतेदार बरोबर जे गावात स्थिर आहे, जे सोनार वगैरे लोकाबरोबर राहतात,
त्यांची आणि त्यांची कशी बरोबरी करायची? हे भिक्षा मागतात. कन्याकुमारीपासून ते नेपाळपर्यंत काश्मीरपर्यंत भिक्षा मागत फिरतात. आज इथं उद्या तिथं. टेरिटोरियल राईट्स ज्यांना नाहीत, प्रादेशिक हक्क, मतदाराच्या यादीत ज्यांची नावं नाहीत, यांना आणि ह्या स्थिर असलेल्या लोकांची कशी आपण एका पंक्तीमध्ये बसून जीव घालायचं, हा प्रश्न सरकारपुढे आहे. पण तो तीव्रतेनं लक्षात घेतला जात नाही. आत्ताचं राजकारण कसं दबावाचं राजकारण आलं, दबावापुढे झुकणारं राजकारण आलं. कारण निवडून यायचं आहे, सत्तेवर यायचं आहे, सत्ता टिकवायची आहे. भले गरिबाचं कल्याण करण्यासाठी सत्ता टिकवायची आहे, पण सत्ता टिकवायची असेल तर दबावाला बळी पडावं लागतं. अशा प्रकारचं रूप सत्तेला, राजकारणाला आलेलं आहे. याच रूपाचं वाईट परिणाम भटक्या जमातीच्या यादीवर झाला आहे आणि भटक्या जमातीमध्ये पण विषमता निर्माण झाली आहे. आत्ता आयोगाने काय केलं? आयोगाने भटक्या जमातीच्या बाबतीतली व्याख्या केली आणि सरकारला दिली की आता इथून भटक्या जमातीची यादी वाढवताना, कमी करताना, नवीन करताना, संशोधन करताना ही व्याख्या लक्षात घ्यावी, ज्याच्यावर खऱ्या वंचित भटक्या जमातीवर अन्याय होणार नाही आणि एकाच प्रकारच्या, एकाच स्टँडर्डच्या, म्हणजे एकाच दर्जाच्या, एकाच जीवन प्रणाली एकच असलेल्या लोकांची पंगत बसेल एक, आणि त्यांना विकासाला संधी मिळेल. त्यांच्यात स्पर्धा होऊ द्या. ताकदवानात आणि दुबळ्यात स्पर्धा नका करू, अशा प्रकारची शिफारस आधी केली. कारण आधी एक व्याख्या दिली, ती व्याख्या लक्षात घ्या. ती व्याख्या कुठल्या सरकारने लक्षात घेतलेली अद्याप नाही. आणि खास करून बऱ्याच राज्यात तर भटक्या विमुक्ताची यादीच तयार झाली. विमुक्ताची यादी आहे ब्रिटिशांनी केलेली, पण भटक्यांची यादीच नाही, म्हणजे बऱ्याच राज्यात. तर जिथे जिथे नाही तिथे तिथे आयोगाने जाऊन भटक्यांची यादी केली आणि त्या एकरूप यादीचं सॅम्पल देऊन अशा प्रकारच्या त्या राज्यात त्या सरकारने आपापले मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अधिकारी याची एक छोटी टीम बनवून संशोधन करावं आणि तुमच्या राज्यातल्या अशा भटक्या जमातीची निराधार, वंचित निराधार लोकांची यादी तयार करावी, अशी शिफारस केली. म्हणजे जिथे यादी नाही तिथे यादी करा, जिथे यादी आहे तिथे यादी नीट करा. आणि त्याच्याच मागणीचा भाग म्हणून इथे, कारण ही मागणी इथूनच सुरू झाली होती, महाराष्ट्रामध्ये एक कसे भटके विमुक्त आणि भटक्याचं राजकारण बेदखल आहे त्याचं एक उदाहरण देतो. महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी, म्हणजे भटक्यांच्या चळवळ करणाऱ्या अनेक संघटना आणि लोकांनी मिळून अशी मागणी केली होती की हे दुर्लक्षित भटके आहेत. 1952 पासून विमुक्तांना स्वातंत्र्य मिळालं आणि 60-61 पासून भटक्या जमाती सरकारच्या लक्षात आल्या. 60-61 पासून, कारण त्यांनी 60-61लाच ती यादी केली, कमिशन नेमलं, लक्षात घेतलं. म्हणजे आमचा जन्म 60-61ला झाला स्वातंत्र्यात, विमुक्ताचा जन्म 1952ला झाला आणि आम्ही दुर्लक्षित राहिलो. असंच आजही दुर्लक्षित आहोत. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या याद्या सुरू झाल्या आधी, 50च्या आधी, डिप्रेस क्लासेस वगैरे, त्यावेळेसही आमच्याकडे दुर्लक्ष झालं. तर आत्ता आमच्याकडे लक्ष द्या आणि आम्ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबमध्ये बसतो की नाही बसत असेल तर आमचा जीवन दर्जा काय आहे, त्याला एक वेगळा दर्जा देण्याची गरज आहे का आम्ही ओबीसीच्या समान दर्जाचेच आहोत, हे समजून घेण्यासाठी एक आयोग नेमा, ज्याच्यात समाजशास्त्रज्ञ असतील, मानवशास्त्रज्ञ, इतर लोक असतील, भटक्याचे कार्यकर्ते नाही, ह्या सगळे मिळून एक आयोग नेमा. आणि म्हणून एक निवृत्त न्यायाधीश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने एक आयोग नेमला, जो आयोग
सातत्यानं 9 ते 10 वर्ष काम केला राज्यात. असा आयोग कुठे काम करत नाही 2 वर्ष 3 वर्षासाठी. केंद्र सरकारचे सुद्धा मोठे मोठे आयोग आहेत 2-3 वर्षासाठी नेमले जातात. 10 वर्ष केलं. 10 वर्षे जवळजवळ 5-6 वेळा त्यांना वेळ वाढवून दिली. त्या आयोगाचा अहवाल कुठे चिखलात रुतलाय, कुठल्या रद्दीच्या टोपलीत गेला आहे हे एक सरकारलाही माहीत नाही, सध्याच्या लोकांनाही माहीत नाही. तो अहवाल करावा. त्यांनी काही काम केलं आहे का? त्यांनी रिपोर्ट दिला असेल तर काही करायची गरज नाही. भटक्या विमुक्तासाठी म्हणून करू नका, काढून टाका सगळं. जर त्यांनी काही रिपोर्ट दिला आहे की हे करणं गरजेचं आहे तर ते करा. त्यांनी काही केलंच नाही तर का केलं नाही? 10 वर्ष खर्च करून करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले, का रिपोर्ट केला नाही याचं उत्तर जनतेला द्या. अशा प्रकारची मागणी संघटनातूनही होत नाही, राज्यकर्त्याकडूनही होत नाही, जाणकार आणि जागृत लोकप्रतिनिधीकडून पण होत नाही. त्याचं काय झालं, खोबरं झालं काय, लोणचं घातलं माहीत नाही. म्हणजे हे दुर्दशा जे म्हणलं ना, भटक्या विमुक्ताच्या समाजकारणाची आणि राजकारणाची दुर्दशा, मग आपापच अर्थकारणाची दुर्दशा होती. अशा प्रकारची हे महाराष्ट्रात होतं. महाराष्ट्रात भटक्या विमुक्ताचा गट तयार केला, जागृती आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. बाकीच्या राज्यातलं तर विचारूच नका. बाकीच्या राज्यात हे झालंच नाही. गुजरात आणि महाराष्ट्र सोडलं तर 60-61ला भटक्या विमुक्ताची यादीच तयार झाली नाही. महाराष्ट्रातच फक्त झालं. महाराष्ट्रातच झाली. आणि म्हणून त्या याद्या तयार करण्यापासूनचं काम बाकीच्या राज्याकडे केलं झालं. आमच्या आयोगाकडे आलं होतं. प्रत्येक राज्याची आपल्या आयोगाने यादी तयार करून नमुना यादी दिली आहे. त्याच्यात पुन्हा अधिक भर घालायचा असेल तर राज्यस्तरावर कमिटी नेमून करायचा अधिकार राज्याला दिला आहे. राज्याने ते केलं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही. आणि भटक्यांची यादी तयार करायची, भटक्या जमातीत कोणाकोणाला घालायचं याच्याबद्दलचे निश्चित स्वरूपाचे निकष कुठल्याही सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने अजून केलेले नाहीत. हा झाला मागचा भाग. आता तुम्हाला काय विचारायचं ते. माझं डोकं एकदम काय स्थिती आता भटक्यांची? मी तुम्हाला एक असं बोललो की कुठल्याही समाज घटकाचा विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण, ताकदवान आणि दुबळ्यांची एक पंगत बसवायची नाही ही, आणि त्याचंच रूप भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. समता आणि न्याय, बंधुता तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्याला विषमता जोपासणाऱ्या समाजात सगळ्यात खालचा थर आहे त्याला पहिल्यांदा हात घातला पाहिजे आणि वर उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. माझा आयोग, इतर आयोग, कालेलकर आयोग, लोकूर कमिटी सगळ्यांनी भटक्या विमुक्ताबद्दल जे सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारला, म्हणजे भारत सरकारला सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय सल्लागार समितीने एक भटक्या विमुक्तासाठी अभ्यास करणारा कार्यकारी गट नेमला होता, तज्ज्ञांचा, मोठ्या मोठ्या तज्ज्ञांचा, सगळ्या राज्यातल्या वेगळे. त्याच्यात सेक्रेटरी होते, मानवशास्त्रज्ञ होते, संशोधक होते, हे सगळे. तर ते नावं नाही घेत. काय सल्ला दिला? तर त्यांनी त्यांच्या अहवालात म्हणलं की आज घडीला भारतामध्ये सर्वात खालचा सामाजिक स्तर कुठला असेल तो भटक्या विमुक्त जमातीचा आहे. जरी या जमातीपैकी काही जमातींना शेड्यूल कास्टमध्ये, काही जमातींना शेड्यूल ट्राईबमध्ये
बाकीच्या उरलेल्या जमातींना OBCमध्ये, आणि काही जमाती तर अशा दुर्दैवी आहेत की त्या कुठल्याच यादीत नाहीत, त्या जनरलमध्ये आहेत. अशी अवस्था आहे. आणि जरी अशी अवस्था असली शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, काही जमाती तर आहेत म्हणजे ते त्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या सवलती घेण्याला पात्र आहे. तरी पण पात्र असूनसुद्धा आजपर्यंत अभ्यासांती असं लक्षात आलं आहे की शेड्यूल कास्टमध्ये असून शेड्यूल कास्टला असलेल्या सवलतीचा लाभ हे घेऊ शकले नाहीत. शेड्यूल ट्राईबमध्ये असून शेड्यूल ट्राईबच्या सवलतीचा लाभ ते घेऊ शकलेले नाहीत. अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि म्हणून ह्या जमातीचं त्यांनी कारण पण दिलं आहे पुढं. नॅशनल ॲडव्हायजरी कमिटीच्या नेमलेल्या तज्ज्ञ समितीने देशातल्या सगळे, ते भारतातले महाराष्ट्र चौकटचे सगळ्या राज्याच्या सेक्रेटरीना वगैरे त्यांचं संमेलन घेऊन, मुख्य सेक्रेटरी, समाज खात्याचे सेक्रेटरीला बोलवून त्यांनी सल्ले घेऊन विचार करून दिलेला रिपोर्ट. त्याचं कारण त्यांनी दिलं की पहिलं कारण आहे यांचा आयडेंटिटी नाही, म्हणजे ओळखपत्र नाही. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला पाहिजे. तुम्ही भटक्या जमातीचे आहात, हा दाखला मिळाला पाहिजे. तुम्ही शेड्यूल कास्ट आहात, तुम्ही शेड्यूल ट्राईब आहात, दाखला मिळाला पाहिजे. आणि रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही सोलापूरचे आहात का नगरचे आहात, तुम्ही राहणारे नगरचे आहात तर सोलापूरचा कलेक्टर तुम्हाला काही देत नाही. आणि मग आणि मग म्हणून हे त्या तज्ज्ञ समितीने लिहून दिलं आहे की हे घेऊ शकत नाहीत, कारण यांना एक ओळखपत्र मिळत नाही, यांना नागरिकत्व नाही, हे ॲड्रेसलेस, असेटलेस लोक आहेत. तर याच्यासाठी यांना ओळखपत्र देण्यासाठी एक मोहीम उघडली पाहिजे. व्हिगरस कॅम्पेन शुड बी मूव्ड, म्हणजे आघाडीची अशी एक वेगवान मोहीम करा की एक ठराविक काळात अशा लोकांना शोधून तुम्ही ओळखपत्र द्या. पुढं मग ते योजनेचा लाभ कसा घेता येईल ती दुसरी यंत्रणेचं बघू, पण पहिल्यांदा ओळखपत्र द्या, आयडेंटिटी द्या, अशी शिफारस पहिल्यांदा. मग आज भटक्या विमुक्ताचा जेव्हा विचार करू तेव्हा पहिल्यांदा ज्यांना ओळख नाही, जे रस्त्यावर जन्मलेत, रस्त्यावर लग्न आहे, रस्त्यावरच मरतात, जे शाळेचं तोंड सांगितलं तुम्हाला मी, हिमाचल प्रदेशमधली, देशभरातली आहे, संशोधन करा, संशोधन म्हणजे लक्षात येईल. म्हणून आयोगाने हेही केलं आहे की यांची जातवार जनगणना झाली पाहिजे. म्हणजे नुसती डोकी मोजायची नाहीत, यांचं शिक्षण काय, हे सरकारी नोकरीत आहेत का, हे न्यायाधीश न्यायमंडळात आहेत का, हे कारखानदार आहेत का, हे वर्तपत्र सृष्टीत आहेत का, हे दागिन्याचे दुकानदार आहेत का, किराणा दुकानदार आहेत का, काय करतात, व्यवसाय काय यांचा, भीक मागण्याचा आहे का अधोगतीकडे नेणारा आहे. आता सरकारला सुद्धा आम्ही या भटक्या जमातीचे असे अनेक अधोगतीचे उदाहरणं दिलेले आहेत आयोगातून. हे नुसतं भंगार नाही वेचत, तर काही जमाती इतक्या निर्धन आणि साधनविहीन झाल्या की जगण्यासाठी वेश्या व्यवसायात ढकलल्या गेल्या. ह्युमन राईट कमिशन, माझं कमिशन स्थापन व्हायच्या आधी मानवी अधिकार आयोग भारत सरकारने अशा लोकांचा सर्वे करण्यासाठी युनिसेफला काम दिलं होतं, जबाबदारी. त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे भागात सर्वे केला. तो सर्वे युनिसेफचा, ह्युमन राईट कमिशनसाठी केलेला सर्वे काय सांगतो तो आम्ही पण उल्लेख केला आहे त्याचा पुढे. तो काय सांगतो की अशा कलाकार जमाती की ज्या गेल्या 50 वर्षापूर्वी कलेच्या रूपातून नृत्य, गायन, वादन करून, नाटक, अभिनय करून, तमाशा करून
लोकाची करमणूक करत होते, ज्यांना सुपारी देऊन म्हणजे बुकिंग करून त्यांचे कार्यक्रम ठेवले जायचे, अशा जमातीतले केवळ मध्य प्रदेशमध्ये 25,000 कुटुंब अशी मिळाली आज की त्यांचा उपजीविकेचा व्यवसाय म्हणजे कुटुंबातल्या स्त्रियांचा वेश्याव्यवसाय. आम्ही केलेला सर्वे नाही, युनिसेफनी ह्युमन राईट कमिशनसाठी केलेला व्यवसाय. म्हणजे 50 वर्षात स्वातंत्र्यानंतरच्या काळात जे पूर्वी कलाकार म्हणून बुकिंग करून म्हणजे सुपारी घेऊन कार्यक्रम करायचे, लग्नात करायचे, यात्रेत करायचे, गावोगावी करायचे, लग्नात करायचे, त्या लोकांवर काय पाळी आली. आणि मी एक स्वतः उदाहरण सरकारला दिलं. गुजरातमधलं बनासकांठा जिल्हा वाडिया गाव, सरानिया म्हणून एक कम्युनिटी ज्याला आपण जमात म्हणतो आहे, गाव देशभर फिरत होती, गुजरातमध्ये राजस्थानमध्ये आहे. त्या कमिटीची ओळख अशी की सायकलवर ग्राइंडर बसवून चाकू सुऱ्यांना धार लावत घरोघर फिरायची. आता कमी झाले पण पूर्वी फिरायची, कारण आता आधुनिकता आली, वापरा आणि टाका मिळायला लागली चाकू सुरे, आता धार लावायला. ती सरानिया कम्युनिटी, त्यांचे धंदे बसले आधुनिकतेमुळे. ते मी जे सांगितलं वाडिया गाव बनासकांठा जिल्हा, त्याच्या तिथे 200 झोपड्यामधून ते लोक राहतात सरकारी जागेवर अतिक्रमण करून. आणि माझ्या समजण्यात आलं की हे 200च्या 200 कुटुंब वेश्या व्यवसायात जगतात. म्हणून मी गुजरातमधल्या समाज कल्याण खात्यातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, सेक्रेटरीना, कलेक्टरला बरोबर घेऊन, समाज सुधारकांना घेऊन, वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना, तुम्हासारख्या मीडियाना, इलेक्ट्रॉनिक मीडियाला घेऊन त्या गावात मिटिंग घेतली आणि सभा घेऊन त्यांची सगळी चौकशी केली. आणि त्यांना मग हे लोक भाषणं करायला लागले की हे करा, मेहनत करा. ते कोण म्हणलं, ते तिथले व्यापारी आले होते घंटी घेऊन, घंटी म्हणजे ते हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम देऊ वगैरे म्हणून. कोण म्हणलं हे अप्रतिष्ठा आहे, हे चांगलं नाही, सल्ले द्यायचं काम केलं महिलांना. सगळ्यांची भाषणं ऐकली आणि 10-12 महिलांचा एक ग्रुप स्टेजवर आला. साहेब आम्हाला काही बोलायचं आहे. आता त्या गावातल्या महिला बोलायचं म्हणून बोला. त्या स्टेजवर येऊन उभे राहिल्या. त्या म्हणाल्या, तुम्ही म्हणताय तसं आम्ही वेश्या व्यवसाय करतो, हे खरं आहे. आमच्यासाठी गिऱ्हाईक शोधून आणण्याचं काम आमच्याच कुटुंबातले आमचे पुरुष मंडळी करतात, हे खरं आहे. हे वाईट आहे, हेही खरं आहे. तुम्ही म्हणताय ते मेहनत करून पोट भरलं पाहिजे, हेही खरं आहे, आम्ही मानतो. पण काय मेहनत करायची? या 2 हाताला आमचं पोट भरेल असं काम, साधन, कौशल्य आम्हाला द्या. ज्या दिवशी आम्हाला पोट भरण्याचं सामर्थ्य आमच्या हातात येईल, त्या दिवसापासून हा व्यवसाय बंद करण्याचं जाहीर आव्हान देतो. तुम्ही आम्हाला आश्वासन देऊन जा की उद्यापासून तुम्हाला तुमचं पोट भरण्याची व्यवस्था आम्ही करतो. हे सगळं भाषण, ही सगळी चर्चा मीडिया पुढे झाली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून हे सगळं त्या बायांचं म्हणणं आलं. आयोगाने मिटिंग घेतली, कलेक्टर होते, सेक्रेटरी होते, म्हणणं. म्हणजे ही जबाबदारी आता कोणावर आली? सरकारवर आली की त्यांना जागा देणे, त्यांना घर देणे, त्यांना उत्पन्नाचं साधन, जीवनाधाराचं साधन देणे. नुसतं उपदेश करून चालत नाही. पोटात आगडोंब उसळला की नीती सुचत नाही. त्या बायाबरोबर इतर लोकांनी राहून दाखवावं थोडं 15 दिवस बिनकामाचं, किंवा पारध्याबरोबर माळावर लंगोटी लावून राहून दाखवावं उपाशीपोटी, चोरी न करता, दुसऱ्याचं पीक न चोरता, उपाशीपोटी राहून.
निर्धन अवस्थेत आहेत, ते साधनविहीन आहेत, घर नाही, धंदा करायचं तर भांडवल नाही, ट्रेनिंग नाही. अशा अवस्थेत राहून कोणीतरी दाखवाय 15. मी हे मनमोहन सिंग साहेबांना सुद्धा आव्हान दिलं होतं जेव्हा मी अहवाल सादर केला. साहेब, तुम्ही आणि मी लंगोटी लावून जर पारध्यांच्या वस्तीवर राहायला गेलो आणि स्वाभिमानानं मेहनतीवरच जगाचा विचार केला आणि स्वतःला पारधी समजून, तर 15 दिवसात मरून जाऊ. कारण आपल्याला साधन मिळणार नाही, कारण आम्ही साधनहीन आणि म्हणून त्यांची साधनविहीनता आणि कौशल्यहीनता नष्ट होईल हा पहिला प्रोग्राम पाहिजे. त्यांना सन्मानानं जगायचं असेल तर साधन आणि संधीची उपलब्धता आणि कौशल्य, समाजाच्या गरजा भागणारे कौशल्य त्यांना दिल्याशिवाय सन्मान मिळणार नाही. कारण मी तुमची गरज भागवतो, तुम्ही माझी गरज भागता, आपण मैत्रिणी राहू शकतो. तुम्ही माझं इलेक्ट्रिशियनचं काम करता, मी तुमचं प्लंबिंगचं काम करतो किंवा सुतार काम करतो, तुम्हाला कपडे विणून देतो, कपडे खरेदी करायला दुकान लावतो, तुम्ही मला माझं अन्न मिळायला किराणा दुकान लावतात. हे देवघेव आहे समाजामध्ये. म्हणजे समाजाच्या गरजा पुरवण्याचं कौशल्य माझ्याजवळ आल्याशिवाय मी समाजाचा उपयोगी पडणारा नाही. मला सन्मान कसा मिळेल? म्हणून मला सन्मान मिळायचा असेल तर मी सन्मानानं जगण्याची संधी म्हणजे माझ्या कष्टावर मी जगलं पाहिजे, पण माझे कष्ट हे लोकांच्या उपयोगी पडले पाहिजेत. असे कष्ट ही अशी संधी साधनं द्या. हे धोरण कोण स्वीकारणार? नुसतं आरक्षणाच्या मागे पळवतात. माझं मत असं आहे की आरक्षण हे आवश्यक आहे, पण फार मर्यादित काळासाठी आहे. तुम्ही म्हणत असाल आज देशामध्ये जर सुधारित शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, देश उभारणीच्या दृष्टिकोनातून कोणते समाज पुढे असतील तर मी म्हणतो दलित समाज सर्वात पुढे आहे, नंतर ब्राह्मण समाजाचा भाग आहे. हे माझं मत आहे स्वतःचं. आणि मग दलित समाज एवढा पुढे का गेला? नुसतं आरक्षणावर नाही गेला. आरक्षण गरजेचंच होतं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितल्या त्या 22 प्रतिज्ञेचा तो सन्मान करतो आणि आपल्या जीवनात पाळतो. तो ज्ञानाचा, प्रज्ञेचा, स्वाभिमानाचा, अस्मितेची कास धरून तो शिकतो, तो वावरतो, कौशल्य मिळवतो. नुसतं आरक्षणावर अवलंबून नाही आहे. नुसतं आरक्षणाने देश उभारणी होत नाही. आरक्षण ही कुबडी आहे. एक दिवशी ते कुबडी बंद झाली पाहिजे, कुबड्यावर जगता नाही आलं पाहिजे, अशी व्यवस्था तयार करायचं काम इथल्या समाजधोरणाचं आणि कर्त्या धर्त्याचं सरकारचं आहे. ती व्यवस्था बंद न करता आरक्षणाची मागणीच कशी वाढेल अशा प्रकारची एक दुबळी प्रगती करणारी व्यवस्था इथे ठेवायचं काम आता राजकीय धोरण करत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भटक्या विमुक्ताला जर मुख्य समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर यांचा जीवनाधाराची साधनं द्या. यांना जमिनी नाहीत, फेरवाटपाचा प्रश्न आम्ही काढत नाही, पण जगण्यापुरतं 1 एकर 2 एकर जमीन तर द्या. तुम्ही बाहेरून येणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना, उद्योगपतींना मोठ्या मोठ्या हजारो एकर जमीन देत आहे. आमच्या पोटापुरतं अर्धा एकर 1 एकर जमीन द्या, ज्याच्यात आम्ही घर बांधू, आमचे 1-2 गायी बांधू, गाईच्या दुधावर आम्ही व्यवसाय करू, आमचं एखादं वर्कशॉप असेल, आम्ही मेलो तर आमचं प्रेत पुरायला जागा मिळेल, स्मशानभूमीसाठी जागा द्या. आम्हाला या स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर राजस्थानमध्ये मेलेल्या माणसाचं प्रेत पुरण्यासाठी जागा द्या म्हणून धरणं धरावं लागलं. प्रेत पुरायला जागा मिळत नाही. अशा प्रकारची भटक्यातल्या दलितांची अवस्था आहे. ही स्वातंत्र्याला भूषणाव नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं भटक्या जमातीमध्ये जे साधनविहीन, भूमिहीन, बेघर लोक आहेत, आज रस्त्यावर आहेत, त्यांना स्वातंत्र्य मिळालंच नाही असं माझं म्हणणं आहे. त्यांना स्वातंत्र्य देण्याचं काम आमच्या स्वराज्यापुढे आहे. तर साहेबांनी अतिशय मार्मिक आणि उदाहरणं देत भटक्यांचा इतिहास देखील उलगडलेला आहे आणि शासन यावर कारवाई त्यांनी करावी. साहेब राष्ट्रीय
भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यांनी आयोगाचा जो अहवाल होता तो देखील सरकारकडे सादर केलेला आहे. त्याच्या शिफारसी सरकारने लागू करण्यासाठी. अशोक कांबळे, सोलापूर.